नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील जिंजिवायटिस या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत। तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन। तर इट इज ॲन इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ द गम्स इज कॉल्ड ॲज जिंजिवायटिस। म्हणजेच ज्या आपल्या हिरड्या असतात त्यालाच गम्स असे म्हणतात। त्यांना जर इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन झाले तर या कंडिशनला जिंजिवायटिस असे म्हणतात। तर हा जिंजिवायटिस आजार होण्याचे काय काय कॉजेस असू शकतात, म्हणजेच काय काय कारणे असू शकतात ते पाहूया। यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे कुठल्याही व्हायरल किंवा बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्यामुळे, तसेच ज्या व्यक्ती ओरल कॅव्हिटीची व्यवस्थित स्वच्छता राखत नाहीत यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो। यासोबत काही जनरल इलनेस असल्यामुळे सुद्धा होऊ शकतो। तसेच ज्या व्यक्ती स्मोकिंग करतात यांना सुद्धा जिंजिवायटिस होण्याची शक्यता असते। तसेच ज्या व्यक्तींना डायबिटीज मेलाइटस आहे अशा व्यक्तींना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते। तसेच ज्या व्यक्तींना खराब सवयी आहेत, म्हणजेच ज्या च्युइंग टोबॅकोज आहेत, अशा वाईट सवयींमुळे सुद्धा जिंजिवायटिस होण्याची शक्यता असते। तसेच ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन सी ची डेफिशियन्सी आहे, म्हणजेच कमतरता आहे, यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो। यासोबत जिंजिवायटिसचे टाइप्स किती आहेत हे पाहूया। यामध्ये सर्वप्रथम आहे क्रोनिक जिंजिवायटिस। तर ओरल हायजीन म्हणजेच तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न केल्यामुळे हिरड्यांवर होणारा दाह म्हणजे क्रोनिक जिंजिवायटिस। तर सेकंड प्रकार आहे ॲक्यूट जिंजिवायटिस। तर कुपोषणामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे हिरड्यांना दाह होतो, त्याला ॲक्यूट जिंजिवायटिस असे म्हणतात। तर जिंजिवायटिस झालेल्या रुग्णांमध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया। यामध्ये सर्वप्रथम दिसणारे साईन म्हणजे रुग्णाच्या हिरड्यांवर स्वेलिंग म्हणजेच सूज आलेली असते, लालसरपणा दिसून येतो, तसेच ब्लिडिंग सुद्धा होऊ शकते। यासोबत बॅड ओडर ऑफ माउथ म्हणजेच रुग्णाच्या तोंडामधून खराब स्मेल येत असते। तसेच रुग्णाला इन्फेक्शन असल्यामुळे फीवर सुद्धा येऊ शकतो आणि वीकनेस सुद्धा होऊ शकते। तर जिंजिवायटिसचे काय काय कॉम्प्लिकेशन्स असतात, म्हणजेच काय काय विपरीत परिणाम असतात ते पाहूया। यामध्ये जिभेच्या लिम्फ नोडवर सूज आलेली असते, तसेच हिरड्यांमध्ये पस फॉर्मेशन होऊ शकते, याचसोबत हिरड्यांवर सूज येऊ शकते। नेक्स्ट, जिंजिवायटिस असलेले रुग्णांचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया। यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावी, नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे, याचसोबत ब्लड एक्झामिनेशन्स कराव्यात, तसेच डेंटल एक्सरे काढतात। नेक्स्ट, जिंजिवायटिस असलेल्या रुग्णांची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया। यामध्ये सर्वप्रथम जर रुग्णाला काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स ड्रग्स देतात, ज्यामध्ये अमॉक्झिसिलिन आणि पेनिसिलिन हे मेडिकेशन्स दिले जाते। याचसोबत रुग्णाला फीवर असल्यामुळे अँटीपायरेटिक्स ड्रग्स देतात। अँटीपायरेटिक्स ड्रग्समध्ये पॅरासिटामॉल हे मेडिकेशन्स दिले जाते, तसेच विटॅमिन्सच्या थेरपीज सुद्धा दिल्या जातात। नेक्स्ट, जिंजिवायटिस असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया। यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे, नंतर रुग्णाची कंडिशन असेस करावी, तसेच रुग्णाचे टेम्परेचर मेंटेन ठेवावे, याचसोबत रुग्णाच्या डाईटकडे लक्ष द्यावे, तसेच रुग्णाची जी वैयक्तिक स्वच्छता आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावे, तसेच रुग्णाला बॅलन्स्ड डाईट प्रोव्हाइड करावी, तसेच खूप जास्त हार्ड ब्रशिंग करण्यास अवॉइड करण्यास सांगावे। याचसोबत रुग्णाला स्वतःच्या ओरल कॅव्हिटीची व्यवस्थित स्वच्छता राखण्यासाठी दिवसामधून 2 वेळा ब्रशिंग करावी। याचसोबत ज्या फूडमध्ये अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक राहतात असे पदार्थ रुग्णाला खाण्यास सांगावे, तसेच विटॅमिन सी आणि विटॅमिन ई रुग्णास घेण्यास सांगावे। थँक्यू।